अहो, ऐकताय काय? हे चाय घ्या, चाय घ्या, गरम गरम चाय पिया. आणि चाय आणलायस माझ्यासाठी? किती छान, थँक्यू. हा, किती काळजी घेतेस माझी तू. बापरे, मी कधी असा विचार पण नाही केलेला मला एवढी चांगली बायको भेटणार. जेव्हापासून तू माझ्या जीवनामध्ये आलेस नाही तेव्हापासून माझं जीवन रंगीन बिरंगी झाली आहे. धन्यवाद एवढं लक्ष द्यायला. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणले. अहो, काय पण बोलताय? माझं तर हे कर्तव्य आहे ना. मी तर चाय आणि जेवण तुमचे हर एक वस्तूचे लक्ष ठेवायला पाहिजे मला. मी अर्धांगनी आहे ना तुमची, मी वाईफ आहे तुमची. मग त्याप्रमाणे माझं कर्तव्य आहे. ते काय मोठी गोष्ट थोडी आहे. पण मला खूप चांगलं वाटलं तुम्ही एवढं माझ्यासाठी एवढं चांगले गोष्ट बोललात. थँक्यू. अगं माझी जान, हे गिफ्ट तुझ्यासाठी आणलोय मी. बघ ना, आय होप तुला आवडेल. बघ ना, खोलून बघ, गिफ्ट सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आय लव्ह यू डार्लिंग. चाय प्या तुम्ही. थँक्यू. आय लव्ह यू टू. काय आहे डब्यात माझ्यासाठी? अरे खोलून तर बघ, तुला आवडेल. तुझ्या आवडतीच आहे. बघताय ना कसं प्रेम आहे दोघांमध्ये. आणि एक माझं जीवन किती विरान, किती खाली आहे. मला माझे मिस्टर कधी एवढे गिफ्टच नाही आणले माझ्यासाठी. गिफ्ट काय होतं मला माहितच नाही. सरप्राईज काय होतं मला माहितच नाही. हे देवा, माझ्या पण जीवनामध्ये असं प्रेम येऊन दे. हे लोकांमध्ये किती प्रेम आहे. हे लोकांचं प्रेम बघून मला बरं नाही वाटत. मला जळण होते, जळण. आग लागते मला. माझ्या डोळ्यात आग लागते हे लोकांचं प्रेम बघून. माझ्या जीवनामध्ये पण प्रेम नाही. अगं देवा, तुम्ही मला पर्स आणलात. बाप रे, थँक्यू. हे पर्स माहितीये, 6वा पर्स आहे. 6वा. 5 पर्स पहिला दिला तर हा 6वा पर्स आहे. टोटल माझ्याकडे 6 पर्स झालेत. किती लक्ष ठेवता हो तुम्ही माझ्यावर. हो काय हो, थँक्यू. काय बोलू मी तुम्हाला. हो. मी किती नशीबवान आहे. देव मला एवढा चांगला माझा स्वामी दिलाय. मला बिना मागताना सगळं भरून टाकतो. थँक्यू. बघतायत ऑडियन्स, बघा मला कशी जळण होते. हिचा पर्स. माझी बायकोला काही माझं पडलंच नाही. मी काम करून आलो, थकून बसलोय, पण हे नाही की जेवण घेऊन येऊ. बस सगळ्यांचं बघत स्वप्नामध्येच डुबलेली असते. कधी सुधारणार काय माहीत. देवा परमेश्वरने मला एक सॅम्पल दिलंय. आई, हाय काय तूच घरी? जेवण आण लवकर, मला भूक लागली आहे. हे आले ना घरी, मग माझं रूप त्यांना दाखवणार आणि ते बेशुद्ध होणार, माझ्या प्रेमात पडणार. विचार करूनच लाज वाटते मला. आले जाते, दाखवते पहिले माझं हुस्नाचा रूप. किती उशीर लावते. राग येतोय मला, राग. अहो, मी कशी दिसते बघा ना. मी कशी दिसते. मी तुमच्यासाठी किती शिंगार केले बघा ना. काय हे नाटक आहे? मला भूक लागली, मी सकाळपासून काम करून आलोय. हा, आणि हे काय? हे कशाला दाखवायचंय मला? मी कधी तुला बघितलं नाही काय? जा माझ्यासाठी जेवण घेऊन ये. माझं डोकं खायला येते. बापरे, हे तर रागवले. बघ, माझ्या जीवनात प्रेमच नाही. मी अगर आणायला पण विचार केला ना प्रेम, तरी पण माझ्या जीवनामध्ये प्रेमच नाही. देवानी माझ्या जीवनामध्ये ते दरवाजाच बंद केले की कुठनं प्रेम नाही येऊ शकत. जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून मला फक्त वरडतात आणि माझ्याशी नफरत करतात. आणि माझे एक दीर आणि माझे जाव, ते लोकांमध्ये एवढं प्रेम बघून मला जळण होते. आणि तेच की माझं तोंड बघते इकडे उभं राहून. आत्ता काने खाली वाजवलं ना बराबर होशील. जा निका इकडनं आणि चेंज करून ये आणि माझ्यासाठी जेवण घेऊन ये. तोंड बघून घेऊन येते थोबडा. बस मी आणते हा जेवण. मी तुमच्यासाठी आणते. मी चेंज पण करून घेऊन येते जेवण. रागू नका. सॉरी, चुकी झाली असेल मग. सॉरी. जानू, आज मी विचार केलाय ना, मी आज तुला शॉपिंगला घेऊन जाणार. चांगले शॉपिंग करवणार. तुझं आवडतं शॉपिंग. चल, चांगली साड्या घेऊन येऊ. तुझ्याकडे साड्या नाही ना, मी देणार तुला. चल. हाय राम, किती तुम्ही मला मनापासून मानताय. माझ्याकडे खूप साड्या हो. राहून द्या. कशाला तुम्ही एवढं कष्ट करता माझ्यासाठी. आणि मी एवढ्या साड्या घालते आणि सारखं तेच घालते ना. मग मला आवडतं पण ते घालायला. आणि कशाला एक्स्ट्रा एवढ्या साड्या ठेवल्यात. माझी सगळी पेटीओटी सगळी फुल झाली आहे. जागा पण नाही. मला कशाला साड्या घेता. राहून द्या ना. नाही, माझी इच्छा आहे साडी घ्यायची, शॉपिंग मग घ्यायची. चल लवकर रेडी होऊन ये लवकर. मी वाट बघतो इकडे तुझी. 15 मिनिटात ये. ठीक आहे. तुमच्या जिद्दीच्या आगे ना माझी बोलतीच बंद होते. तुमचं जिद्द आहे ना, खूप तुम्ही जिद्द आहात, पण तुम्ही खूप चांगला आहात. मी 15-20 मिनिटात येते रेडी होऊन. मी काय करू, माझी ही जवानी अशीच जाणार. मला पण फिरायची इच्छा होते. मला पण इच्छा होते मला कोण गिफ्ट पाहिजे द्यायला. आणि मी अशीच राहणार काय? मी अशी नाही राहू शकत. मी एक काम करते, मी आपल्या दीरलाच मी दोरे डालते जाऊन. त्याला मी माझं प्रेम जाळ फेकणार ना, तर ते माझ्या प्रेम जाळमध्ये येणार आणि मला पण ते सगळं भेटेल जे दीर माझ्या जावेसाठी करतात. मी असंच करणार. माझे मिस्टर मला मानत नाही तर काय झालं, त्यांच्या भावाबरोबर मी प्रेम जाळ फसवणार आणि मी ते सगळं करणार जे माझी जाव करते.
माझ्या जावायला बघा ना कशी गेंड्यासारखी आहे. आणि मी एवढी चिलीम डिलीम असून पण माझा नवरा मला भावच नाही देत. माझ्या सुंदरतामध्ये काय कमी आहे काय? आणि हे माझे दीर बघा किती हँडसम दिसतात. यांचे कपडे घालायची स्टाईल आणि हे एकदम मस्त छान दिसतात. पर्सनॅलिटी यांचा. आणि माझ्या मिस्टरांचा बघा तसा भात तारा दिसतो, टकलू मामा दिसतो. मी माझ्या दीरला डोरे टाकणार आणि मी ते सगळं हासिल करणार जे माझ्या नवऱ्याला मला द्यायला पाहिजे. हा, हेच आयडिया करणार. हेच रस्ता आहे माझ्याकडे, अजून काही रस्ता नाही. आईला इकडेच उभे आहेत. मी ह्यांना आपल्या प्रेम जाळ्यात फसवणार. बरं झालं दीर इकडे उभे आहेत. आता माझा जलवा बघणार. हे जलवा. अरे आवाज येते रडायचं. कोण रडतंय? अरे अरे वहिनी, काय झालं रडायला? कशाला रडता एवढं? अरे अरे आपल्याला गप्पा बसा, गप्पा. शांत 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 राहा, शांत राहा. मला रडून द्या, मला रडून द्या. आज माझं मन हलकं होऊन द्या. काय झालं? कशाला रडताव एवढं? मला कोणीही नाही ह्या घरात प्रेम करत. मला कोणीही घरात प्रेम नाही करत. आणि मी छान पण नाही दिसत. मी एकदम चांगली पण नाही, मी छान पण नाही दिसत. एक मिनिट, कोण बोललं तुम्हाला हे? एकदम चुकीचं आहे. खरंच बोललात? काय झालं स्पष्ट सांगा मला. अहो, तुम्ही एवढा जाऊबाईला मानता ना, मला बघून मला पण वाटतं तुमच्या दादाला मला पण खूप प्रेम करायला पाहिजे. पण तुमचे दादा मला प्रेम नाही करत आणि मला कोण समजत नाही. आणि मी छान पण नाही दिसत. नाही वहिनी, तुम्ही छान दिसताव. तुम्ही खूप सुंदर आहे, खूप सुंदर. एक हिरोईन सारखी तुम्ही दिसताव. आणि तुम्ही खूप मस्त छान आहे. कशाला रडताव? आणि दादाचं कसं मूड ऑफ असतो ना, टेन्शन नका घेऊ, ठीक होईल. हेच तर टेन्शन आहे. मला ते कधी मानत नाही. तर मी तुमच्याशी मला प्रेम पाहिजे. भेटेल का तुमच्याशी प्रेम? अरे अरे हे काय बोलता वहिनी? हे चुकीचं आहे, चुकीचं आहे, संपूर्ण चुकीचं आहे. काही चुकीचं नाही. आणि माझे मिस्टर नाही प्रेम केलं तर काय झालं? त्यांचा भाव तर मला प्रेम करेल ना. आणि तुम्ही मला जे मला पाहिजे ते द्या आणि मी तुम्हाला जे पाहिजे मी देईल. आणि तुम्ही मला खूप प्रेम करा आणि जावला कमी प्रेम करा. अहो स्वामी, मी रेडी झाली. चला मी तयार झाली. अहो जाऊ बाई, काय माडली दिसताय तुम्ही. छान दिसताय, किती सुंदर. वाव. काय झालं तुमच्या दोघांचं तोंड कशाला असं 12 वाजले तोंडात? काही नाही झाले माझी डार्लिंग, काही नाही झाले. चल आपण जाऊया. ठीक आहे वहिनी, मी आल्यावर तुमच्याशी बोलेल. हा, मला लक्षात राहील. काय बोलतायत वहिनीशी? काय लक्षात राहील? काय आल्यावर बोलायचंय मला पण सांगा ना. अरे काही नाही, काही नाही. चल 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 चल. किती उशीर झालं, खूप लेट झालीस रेडी होऊन. एवढा टाइम लागतो ना. चल ठीक आहे, चल. खूप छान दिसते, सुंदर. हा एकदम माझी चुकडी. काही पण काय बोलताय हो. चला.